चला तर आपण एक कन्सेप्ट बघूया. झिरो फॅक्टोरियल हा वनच का असतो, एकच का असतो झिरो फॅक्टोरियल. तर आपल्याला फॅक्टोरियल माहित आहे. फॅक्टोरियल कसं काढतात बघा या ठिकाणी. आपण एक्झाम्पल नुसार हे बेसिक कन्सेप्टकडे जाऊया. आपण एक एक या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. चला तर पहिला एक्झाम्पल आहे, आपण घेऊया. एकचं फॅक्टोरियल आपल्याला माहित आहे एक. तसेच दोनचं फॅक्टोरियल 2 × 1 = 2. तीनचं फॅक्टोरियल आपल्याला माहित आहे 3, 2, 1 म्हणजे 3 × 6. तसेच चारचं फॅक्टोरियल आपल्याला माहित आहे 4, 3, 2, 1 म्हणजे 24. या ठिकाणी बघा हे आपली फॅक्टोरियल काढायची मेथड आहे. म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये. जसं 5चं फॅक्टोरियल विचारलं असेल तर 5 × 4 × 3 × 2 × 1 म्हणजे मल्टिप्लाय मध्ये डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवायचं 1 पर्यंत. 0 नाही घ्यायचं या ठिकाणी, 0 घ्यायचं नाही. म्हणजेच काय की 1 पेक्षा कमी कमी होत व्हॅल्यू चालली. तसेच बघा या ठिकाणी आता आपण n पर्यंत जर व्हॅल्यू ठेवली, n पर्यंत, या ठिकाणी बघा n चं फॅक्टोरियल = n × n - 1 फॅक्टोरियल लिहू शकतो का आपण? लिहू शकतो. कारण की बघा या ठिकाणी n ची जर व्हॅल्यू आपण 4 जर ठेवली असती, 4 जर ठेवली आपण, म्हणजे हा n ची व्हॅल्यू म्हणजे n फॅक्टोरियल. सपोज हा n जसा तसा आहे या ठिकाणी, म्हणजे 4 जसा तसा आहे. 4 - 1 म्हणजे n - 1 म्हणजे n ची व्हॅल्यू 4 ठेवली होती ना, तर 4 - 1 3. तसेच n - 2 म्हणजे 4 - 2 2 येणार. म्हणजे कमी 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 होत जाणार. म्हणजे n फॅक्टोरियलला आपण n × n - 1 मध्ये लिहू शकतो. तसंच आता या ठिकाणी बघा ह्या n ला आपण काय म्हणलो, n फॅक्टोरियलला आपण n × n - 1 फॅक्टोरियल लिहू शकतो. या ठिकाणी बघा हा मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे येऊन डिवाइड मध्ये होणार. n फॅक्टोरियल डिवाइड बाय n = n - 1 फॅक्टोरियल. इथपर्यंत ठीक आहे. आता काय करू आपण की ह्या n ची व्हॅल्यू जी आहे ना ते पुट करू 1. बघा पुट n = 1. आता बघा 1 चं फॅक्टोरियल डिवाइड बाय 1 आणि या ठिकाणी 1 - 1 फॅक्टोरियल. या ठिकाणी बघा 1 चं फॅक्टोरियल आपल्याला माहित आहे 1 आणि 1 डिवाइडेड बाय 1 is also already 1. म्हणून या ठिकाणी 1 डिवाइडेड बाय 1 is 1 = या ठिकाणी बघा 1 - 1 0. म्हणून 0 फॅक्टोरियल हा 1 आहे. कळतंय? ओके. या ठिकाणी बघा 0 फॅक्टोरियल हा 1 आहे. म्हणून 0 फॅक्टोरियल कधीही 1च असतोय.